नवीन टॉपिकचं नाव चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज दिलंय रे. व्याजावर व्याज, व्याजावर व्याज. आकारण्याच्या पद्धतीला व्याजावर व्याज किती घे बस. व्याजावर व्याज आकारण्याच्या पद्धतीला चक्रवाढ व्याज म्हणतात. व्याजावर व्याज आकारण्याच्या पद्धतीला चक्रवाढ व्याज म्हणतात. चला चालू करू डायरेक्ट. प्रकार पहिला चक्रवाढ व्याजामध्ये. आता चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजामध्ये फरक काय आहे तो, की सरळ व्याज हे काय राहत रे दरवर्षी सारखं राहत, आणि चक्रवाढ व्याज हे दरवर्षी बदलत राहत. दरवर्षी चक्रवाढ व्याज काय राहील बदलत राहील. त्याच्यासाठी एक लाईन लिहू आपण. लिहा, चक्रवाढ व्याज हे सरळ व्याजापेक्षा जास्त असते. चक्रवाढ व्याज हे सरळ व्याजापेक्षा जास्त असते. चक्रवाढ हे सरळ व्याजापेक्षा नेहमी जास्तच राहतं. नेक्स्ट, पहिल्या वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. पहिल्या वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज सारखेच असते. पहिल्या वर्षी दोन्हींचं व्याज कसं राहील रे सारखंच राहील, कारण पहिल्या वर्षी सगळ्यांचं मुद्दल जे असेल ते सारखंच असेल. मग मुद्दल जर सारखं आहे तर पहिल्या वर्षी सरळ व्याज बी तेवढंच येईल आणि चक्रवाढ व्याज बी तेवढंच येईल. पण दुसऱ्या वर्षापासून फरक पडायला सुरुवात होते. आता पहिलं गणित, दशादशे 10 दराने. दशादशे 10 दराने 2000 रुपयाचे. दशादशे 10 दराने 2000 रुपयाचे. 2 वर्षाचे. चक्रवाढ व्याज काढा. दशादशे 10 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. चला सगळ्यांनी बोर्डवर पाहायचंय. पहिलं गणित, एका गणितात तुम्हाला समजून जाईल. मुद्दल किती रे 2000. व्याजाचा दर पहिल्या वर्षी 10%. 2000 चे 10% हे झालं पहिल्या वर्षाचं व्याज. टोटल झाली 2200. काय झाली रे रास एका वर्षाची. आता दुसऱ्या वर्षी परत किती टक्के रे, दुसऱ्या वर्षी किती टक्के 10%. पण आता आपण सरळ व्याज मध्ये काय शिकले, पहिल्या वर्षी जर 200 रुपये व्याज लागत असेल तर दुसऱ्या वर्षी बी 200 रुपये लागत होतं. पण चक्रवाढ व्याज मध्ये काय, आता व्याजावर व्याज. म्हणजे आता यांची जी टोटल झाली 2000 + 200 2200. या 2200 वर 10% लागतील. मग 2200 च्या 10% 220. पडला ना फरक.
सरळ व्याज मध्ये व्याज हे दरवर्षी सारखं राहायचं. इथं 200 तर इथे बी 200. पण आता चक्रीमध्ये पहा, पहिल्या वर्षी 200, पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी 200. अशा पद्धतीने मग याची बेरीज मारायची. 0 0 2 2 4 हा 2 टोटल झाली 2420. ही काय आली रे? किती वर्षाची? 2 वर्षाची रास. आता तुला काय विचारलंय ते पाय, तुला विचारलंय व्याज. मग काही काही लोक काय करतात, हे व्याज समजून 2420 उत्तर लिहून देतात. 2420 काय आहे? 2 वर्षाची रास. 2420 काय आहे? 2 वर्षाची रास. आपल्याला रास पाहिजे का? आपल्याला काय पाहिजे? चक्रवाढ व्याज. व्याज पाय मग 200 आणि 220. पहिल्या वर्षाचं 200, दुसऱ्या वर्षाचं 220, अशी यांची बेरीज करायची. उत्तर येईल 420 रुपये 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज असेल किंवा होईल. लिहा. सोपं आहे ते, म्हणजे मुद्दाम घ्यावं लागतं, कारण की सोपं जमत नाही. मग काय विचारलंय भाऊ आपल्याला? व्याज. मग फक्त हे व्याजची बेरीज मारायची. किती आली? 420. कोणाकोणाला समजलं पहिल्याच गणितात? आता हे 2 वर्षाचं दिलंय, 3 वर्षाचं, जास्तीत जास्त 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारलं जातं. नाही तर मग ते पॉईंट मध्ये चाललं जातं. ते पॉईंट मध्ये काही जास्त जाऊ देत नाही. जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत चक्रवाढ व्याज विचारलं जातं. आता असेच सोपे सोपे गणित तुम्हाला येतील. आता हे 10% आपल्याला तोंडी येत होते. ज्याला येत नाही तो काय करीन? 2000 चे 10%. मग ते 10% उचलून इकडे टाकीन, बेरीज मारीन 2200. आता इथे 2 प्रश्न तयार होतात. कसे पहा, या गणितात पहिल्या वर्षी आपण किती रुपये व्याज दिलेले आहे? या गणितात आपण पहिल्या वर्षी किती रुपये व्याज दिलेले आहे? आतोरे करायचा ना, म्हणजे मला समजेल. मला तर समजतंय की कोणाकोणाला येत नाहीये, पण जर येत राहिलं तर मला थोडंसं चांगलं वाटतं की हा याला समजतंय. मी एकदम सिंपल प्रश्न विचारतोय का नाही? हा चला, फक्त काय करायचं? हातवरती करायचा. मी पाहून घेईन हा याला जमतंय. हात दुखत असेल तर खाली ठेवायचा. मुद्दल किती या गणितात? मुद्दल किती या गणितात? हा. आता प्रश्न, पहिल्या वर्षाचं व्याज तिकडे किती? हे व्याज आहे, हे व्याज आहे, हे व्याज आहे का? आणि हे काय? मग शाबास. असं आपल्याला म्हणजे समजतं की हा मला समजतंय हे व्याज आहे, हे बी व्याज आहे, पण हे पहिल्या वर्षाचं व्याज हे. आता तूच सांग मग हे काय? 2200 रुपये. ते थांबले माहिती ते पैसे. हा तू सांग. रास आहे? ही रास आहे? ही रास आहे का? मग ही काय? ही काय? मग ही पहिल्या वर्षाची रास, ही दुसऱ्या वर्षाची, म्हणजे समजत नाहीये. समजतंय ना? हे पहिल्या वर्षाची रास, ही दुसऱ्या वर्षाची रास. हे पहिल्या वर्षाचं व्याज, हे दुसऱ्या वर्षाचं व्याज. मग प्रश्न आला, एवढं सगळं गणित लिहून प्रश्न आला की पहिल्या वर्ष 1 वर्षानंतर त्याची रास किती? तर उत्तर देऊ आपण 2200. 2 वर्षानंतर रास किती? 2420. 2 वर्षानंतर चक्रवाढ व्याज किती? 1 वर्षानंतर चक्रवाढ व्याज किती? 1 वर्षानंतर सरळ व्याज किती? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे पहिल्या वर्षी सारखेच असते, आणि चक्रवाढ व्याज हे सरळ व्याजापेक्षा नेहमी. आता हेच गणित जर सरळ व्याजाचं असतं तर उत्तर काय असतं? 400. आता किती आलं? नेक्स्ट, 10,20 दराने 4000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. 10,20 दराने 4000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा.
किती रे? 1760 रुपये आलं पाहिजे. मी ते सूत्रावाला पाहत होता. डायरेक्ट व्याज निघतं ना त्याच्यात. पण त्याच्यापेक्षा हे परवडलंच. 4000 चे 20%, 20%, 10%, 10%, 10%, 20%. आता ज्याला समजता तो करीन, नाही समजत तो काय करीन? 4000 चे 20% सोडवत बशी. म्हणून काय बोलला होता की 10% पाठ करा. उत्तर आलं 4800. दुसऱ्या वर्षी ही 20%. कोणत्या रकमेच्या? 4800च्या. मग काढा. तोंडी आलं तर एकदम चांगलं. 10%, 20%, नाही आलं तर इकडे 4800 चे 20%. 2 0 गेले, 2 0 गेले. 480 गुणिले 2, 2 0, 2 बेचोक 8 आणि 1 960. पहिल्या वर्षाचं व्याज बोलत चला. ज्या बिचाऱ्यांना गरज नाही ते बोलताय, आणि ज्याले बोलायची गरज आहे ते बोलता नाही. नको बोला. पहिल्या वर्षाचं व्याज, दुसऱ्या वर्षाचं व्याज 960. आपल्याला व्याज पाहिजे. दोन्ही व्याजांची बेरीज मारायची. झालं. आणि जर तू हे बेरीज बी मारली तर काही टेन्शन नाही, काही टेन्शन नाही. मग काय करायचं? हे आली 2 वर्षाची रास. अजून एक टेक्निक आहे. 2 वर्षाच्या रास मधून जर तू मुद्दल वजा केलं तर काय भेट जातं आपल्याला? किती होतं? 4000 होतं ना. 0 6 7 1700 960 प्लस 800 इज इक्वल टू 1760. तिथे लिहायचं 1760 रुपये हे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आहे. एकदम सिंपल गणित आहे. 1 मार्क देत आपल्याला. एकदम सिंपल. हे बी येत नाही बरं का लोकांना, हे बी येत नाही. आणि आपल्याला वाटतं गणित कठीण आहे. गणित कठीण नाही. जमायला लागलं की सगळे गणित जमतात. चाल द्या पटापट. दशादशे 10 दराने, दशादशे 10 दराने 5000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. दशादशे 10 दराने 5000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. शाबास. दहा टक्के म्हणजे 1 झिरो बंद करायचं. आता या रकमेच्या किती? शाबास. आता 5500च्या 10%. 1 झिरो बंद करायचा. जो दिसला तो लिहायचा. बस एवढंच लिहायचं. आता हे दोन्ही व्याजांची बेरीज मारी घ्यायची. पहिल्या वर्षाचं व्याज 500, दुसऱ्या वर्षाचं व्याजाची मारायची. हे व्याज आपल्याला काय विचारलंय? चक्रवालनी, चक्रवाढ, ढगाचा ढ. तू चक्रवालनी ते वालाच्या शेंगाने द्या. चक्रवाढ व्याज 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 1050. हे 500 आणि आता येणार होते 550. 500 टोटल मार. हे पहिल्या वर्षाचं व्याज. तूच बोलली होती ना. हे दुसऱ्या वर्षाचं व्याज. व्याजाची बेरीज. जे बेरीज येते 500 प्लस 550 मार बेरीज. शाबास. तिथे लिहू 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 1050 आलं. 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आलं 1050. चौथं गणित. गणित क्रमांक दशादशे 5 दराने
तेच चालतं पहा. 5% विचारतो, मग 10%, 15%, 20%, 25%, संपलं. एवढेच विचारतो. दशादशे 5 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. दशादशे 5 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. आता ज्याचं उत्तर येणार नाही त्याच्याकडे पाहू थोडस. जे आपण बाजूचं काम करतो ना गणितासाठी, ते त्या गणिताच्या खाली तिथंच झालं पाहिजे. मग आपला दिमाग मागच्या पेजवर जातो आणि आपण गणित चुकतो. गणित कुठे आणि सोडवतो कुठे. मग आन्सर की मध्ये काय होतं आपल्याला करायला राहतं 3 नंबर आणि 2 नंबर क्लिक होई जातात. त्याकरता ते काम तिथल्या तिथे केलं पाहिजे. किती आला रे तिकडे मागे सगळ्यात शेवटी? 205 रुपये उत्तर आलं पाहिजे. आलं का? मुद्दल किती होता? 2000. पहिल्या वर्षी मुद्दल होतं 2000. 2000 चे 5%. हे बाय रे 10% दिसतंय ना भाऊ सगळ्यांना? 10% किती? मग 5% किती? बस 100 ऍड करायचे. 2100. आता 2100च्या 5% पहिले काढायचे 10. 10% किती? किती? त्याचे 5% काढायचे पाया. 200च्या अर्धा 100. 200च्या अर्धा आणि 10च्या अर्धा 100 आणि 5. असंच करायचंय भाऊ. 1 2 दोन्हींची बेरीज मारायची. 205. तोंडी येता टक्के. पोरांचे तोंडी टक्के येत नाही. तुम्ही जा पहा शेकडेवारीचे लेक्चर करा कोणाचे. 10% आणि 1%चा नियम त्यांना माहित नसतो. ते लोक काय सांगतात त्यांना? 2000 चे 5% काढा. त्यांचं बी उत्तर 100 येणार. तोपर्यंत आपण दुसरी स्टेप कंप्लीट केलेली असते. काय वाढतं याच्याने? स्पीड वर काम केलं तर पेपरला टाइम जास्त पुरेल. पेपरला टाइम जास्त पुरला तर कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स वाढला की काय होतं? पॉझिटिव्ह अप्रोच तयार होतो की यस मा पेपर सोडवतोय. आता लावला होता कोणी 80 मिनिटाचा काल ते? कोण लावला होता? झाला होता टाइमात? हा होतो ना. बाकीच्यांना काही सोडवला नाही. उत्तर आलं. मग तुम्हाला फरक दिसतोय. त्या पोरी सगळ्यात पहिले उत्तर सोडून घेताय ना. आपण फक्त 5,000 कस काय आले 205 टक्केच काढता येत नाही आपल्याला. 5% घाबरतो आपण 5% आले. कोणत्याही रकमेचे 5% निघू शकता. कोणत्याही. समजतंय? फक्त आपल्याला काढता आलं पाहिजे. किती बी मोठी संख्या राव. दहा टक्के 5%. हा ए बाय काय करायचं? 24 चा अर्धा 12. 200 चा अर्धा 100 आणि 45 चा अर्धा. कॅल्क्युलेटर थोडी दिमागात. स्वतःवर भरोसा आहे. प्रॅक्टिस आहे. 24,245 झाले ना. 24,000 अर्धा किती? 12. 200 अर्धा किती? 100 आणि 45 अर्धा किती? 22. हा झालं काय बोल रहा. झालं. नेक्स्ट. दशादशे 10 दराने 10,000 रुपयाचे. दशादशे 10 दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे. आतापर्यंत आपण 2 वर्ष पाहिले. आता 3 वर्षाचे
चक्रवाढ व्याज काळ. दशादशे किती रे? 10 दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे. काही विशेष आहे का? काहीच विषय नाही. 10,000 चे 10% 1,000 टोटल झाली 11,000. 11,000 चे 10% 1,100 टोटल झाली 12,100. 12,100 चे 10% 1,210. 1,210 प्लस 1,100 प्लस 1,000 3 टोटल. उत्तर 3,310. विषय खतम. तोंडी सोडून तुमच्या हातात पेन आहे. 10%चं गणित 1 सेकंदाचं गणित राहतं. पट्टापट पट्टापट जसं सरनं सांगले तसं सोडायचं, चालल्याचं पुढे. काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. पटापट पटापट बेरीज करायची, वजाबाकी करायची, उत्तर काढायचं. 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज 3,310 होईल. ज्या लोकांना जमलं नाही ते पड्यावर पाहतील. मुद्दल होतं 10,000, व्याजाचा दर 10%. 10,000 चे 10% 1,000. पहिल्या वर्षाचं व्याज 1,000. टोटल झाली 11,000. दुसऱ्या वर्षी परत 10%, पण कोणत्या रकमेच्या? 11,000च्या. 11,000च्या 10% ते 1,100 याच्यात मिक्स करायचे, बेरीज मारायची. 0 0 1 1 आणि 1 2. हा 1,000 आलं. 12,100. तिसऱ्या वर्षी परत किती रे? 10%. 1,210. 1,210 झालं. खाली बेरीज मारायची गरजच नाही आपल्याला. आपल्याला बेरीज विचारली का? पहिल्या वर्षाचे 1,000, दुसऱ्या वर्षाचे 1,100 आणि तिसऱ्या वर्षाचे 1,210. 3 टोटल मारायची. 0 1,000 2 आणि 1 1 2 3,310 रुपये 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज होईल. 3,310 रुपये 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज होईल. झालं का? सोपं एकदम आहे. पुढे कोणाकोणाला जमतंय ना? चाल द्या पटापट. दशादशे 10 दराने. दशादशे 10 दराने 20,000 रुपयाचे. दशादशे 10 दराने 20,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. चक्रवाढ व्याज काढा. दशादशे 10 दराने 20,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. रुपये हे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज आहे. तिथं लिहू. इथं काहीच टाकता नाही भाऊ. तुम्ही व्याजाचा दर टाकता नाहीये, वर्ष काय टाकता नाहीये. मग हे पुढे गाजेन बरं. आता 20,000 चे 10% 2,000 22,000 झाले. 22,000 चे 10% 2,200 टोटल झाली. टोटल व्यवस्थित मार भाऊ. तू बेरीज व्यवस्थित करत नाहीये. 22 आणि 2 किती होता? तू 22 लिहिलंय. 22 आणि 2 22. बेरीज येत नाही का? हे बाय 0 0 0 0 2चा 2 घेतला तू. मग 2 आणि 2 किती होता? घाई न व्हायला पाहिजे ना भाऊ.
घाई नको करू, आपल्याला जमलं पाहिजे. मी काय शिकवलंय, आधी एक नंबर येसन काही भेटणार नाही. हे बाय, गोट्याला यायला लाग गेलं आणि तू त्याच्यापेक्षा हुशार, तू डुबक्या मारतोय नदीमध्ये, कस काय विनाश. इथे नेहमी कासवच जिंकतो. कोण जिंकतो? कासव. ससा नेहमी हारतो. ससा का जिंकतो? 33व्या वर्षी. आहे की नाही? पाय मग तुला काय करायचं, ससा बनू नको. काय बन? कासव बन. रोज अभ्यास कर. आपल्याला थोडस बी कन्फ्युजन होत राहिलं की ते डायरेक्ट खोडून टाकायचं, परत सोडायचं सगळं. 20,000 होती मुद्दल. हा, किती होती मुद्दल? हा, तू सांग आता, तूच बोलीन फक्त. 10% किती? हा, किती? जोरात बोल, मला ऐकून येत. बरं, टोटल झाली. मग असं करत नाही फिरायचं. 20 आणि 2 22 लगेच टाकायचं. हा, 22,000च्या 10% सांग. 200. 2200. बेरीज करायची. 0 0 2 2 2 2. हे पहिलं वर्ष, हे दुसरं वर्ष. तिसऱ्या वर्षी सांग 10% किती? 2400. करेक्ट. म्हणजे याचा अर्थ ते डोळे काम करताना हा 0 बंद केल्यावर काय दिसतंय? काय दिसतंय? 2420 झालं. 1 2 3 इकडे मांडून घ्यायचे. 2000, 2200 आणि 2420. आणि यांची काय करायची? बेरीज. 0 2 4 आणि 2 6 आणि बेत्रिक 6620 रुपये हे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज होईल, असं लिहून घ्यायचं. आपल्या याच्यात लिहित राहायचं. आपला दिमाग ते घेत राहतो. जेवढं सोपं आपण लिहितो ना, तेवढं घेत राहतो. प्रश्नपत्रिका सोडवताना बी आपण लिहून घ्यायचं, हा माझ्याकडून सिली मिस्टेक झालेला प्रश्न होता, हा मूर्खपणाने मी सोडवलेला असं लिहायचं. हा, होतं ना आपल्याकडनं. ही सिली म्हणजे काय? मूर्ख. होतं की नाही? सिली मिस्टेक होता आपल्याकडनं. अरे मी 3 करणार होता, 2 होई गेलं. त्याचं उत्तर 2500 होतं, चुकीचं 2600 होई गेलं. 5 घ्यायला पाहिजे होता, 6 घेतला. मग होते ना सिली मिस्टेक. तर तिथं लिहून घ्यायचं की हा प्रश्न सिली मिस्टेक झालेला आहे. परत पुढचा प्रश्न. उत्तराला आलं आपलं 6620 रुपये. नेक्स्ट. दशादशे 2 दराने. दशादशे 2 दराने 2 लाख रुपयाचे. 2 लाख, 2वर 5 शून्य. 2 लाख रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. चक्रवाढ व्याज काढा. दशादशे 2 दराने 2%. 2 लाख रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. बंद करके चालू करो.